गाईज, आजच्या नवीन एक ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करतो. सो आता वाजलेले आहेत 9 आणि मगाशी उठलो होतो मी, फ्रेश वगैरे झालो. एक ना रात्रीची झोप नाही होत कारण पाय खूप दुखतो आहे, त्याच्यामुळे झोप नाही होत आणि मग उठणं पण थोडं लेट होतं. सो आता मी ब्रेकफास्ट करायला बसणार आहे. सो ब्रेकफास्ट वगैरे सगळं माझं बेडवरतीच होतं. सो तुम्हाला दाखवतो आज ब्रेकफास्टसाठी काय. सो तुम्हाला आता मी 2 रेसिपी शेअर करणार आहे, ज्यामध्ये प्राउन्सची करी करणार आहे आणि लेफा मासा आहे, आम्ही लेपा म्हणतात इकडे, तो फ्राय करणार आहे. सो त्यांची रेसिपी तुम्ही बघून घ्या. हाँ मीठ घातलंय, थोडं नोपळं. ठेवलेले मासे आहेत त्यांना आता आपण रवा लावून घेऊ. फ्रॅक्चर झाल्यानंतरचा हा पहिला दिवस आहे आणि खरं सांगायचं तर खूप पेन. नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजपासून मी तुम्हाला माझी रिकव्हरी कशी होते ते डे बाय डे. सकाळी उठणंही खूप डिफिकल्ट होतं आणि जरा पण पाय हलवला ना तर खूप पेन जाणवतात. साध्या गोष्टी रोज करतो त्या पण आता खूप डिफिकल्ट वाटायला लागल्या आहेत. असं वाटतं की खूप डिफिकल्ट आहे आणि जरा पण पाय जमिनीला टेकवलं ना की खूप पेन व्हायला लागतो. सो त्यामुळे मी जमिनीला पाय पण टेकू शकत नाही आणि चालू पण शकत नाही चांगल्यारीत्या. सो चालण्याचं महत्त्व एवढं कळतं आता. बसणं, चालणं हे सगळं एवढं डिफिकल्ट होऊन गेलेलं आहे की काही कळतच नाही आहे. आणि आता कळतं की एक चालणं पण इतकं इम्पॉर्टंट असतं. ते कंटिन्यू तसंच आहे आणि थोडं जरी मूव्ह केलं तर ते वाढत जातं आणि त्याच्यामुळे मला खूप त्रास होतो. सो बघायचं आहे कसं आता मॅनेज. मी जरी पण आता मॅनेज करायला शिकलो आहे की तसंच बसून राहतो, पाय हलवत नाही आहे, कारण एका जागेवरती बसून होत नाही आहे. त्यामुळे खूप डिफिकल्ट होतं कारण मला फिरायची सवय आहे आणि आता इकडे एका जागेवरती बसून
खूप कंटाळा आला करण्याशिवाय आणखी दुसरा काही ऑप्शनच नाही राहिलेला आहे. सो त्यापेक्षा मॅनेज करावं लागणार, कारण लवकर जर ठीक व्हायचं आहे तर मला हे एवढंच करावं. फ्रस्ट्रेशन पण होतं आहे कारण काहीच करता येत नाही, पण मॅनेज करावं लागतं, कारण त्याच्याशिवाय आणखीन कोणता ऑप्शन पण राहिलेला नाही आहे माझ्याकडे. तो विचार करण्यापेक्षा मी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करतो. लाईक स्मॉल स्टेप घ्यावं म्हणून उभं राहून बघण्याचा प्रयत्न केला, बट असं उभं राहिलो ना की पाय जड व्हायला लागतो, त्याच्यामुळे उभं पण राहू शकत नाही. बघूया आता काय होतं काय नाही. आणि आता वाजलेले आहेत 1, सो जेवणार आहे थोड्या वेळात. तुम्हाला दाखवतो काय काय बनवलेलं आहे. तुम्हाला रेसिपीज मी शेअर केलेलीच आहे. सो आता जेवायला बसणार तेव्हा दाखवतो की काय काय दिलेलं आहे. आता दाखवतो तुम्हाला जेवणामध्ये काय काय आहे बनवलं. हे बघा, राईस आहे, प्राउन्सची करी आहे आणि लेफा फिश फ्राय आहे. सो आता मी जेवण वगैरे झालेलं आहे आणि थोडा वेळ मी आता आराम करणार आहे, झोपणार. जेव्हा पण मी उठणार आहे तेव्हा मी येऊन तुम्हाला भेटतो. आणि जेवण चांगलं होतं, जेवण वगैरे मस्तपैकी झालं. आता टॅबलेट्स वगैरे घेणार आणि झोपायला जाणार. थोडा आराम पण गरजेचं आहे, कारण रात्री माझी झोप नाही होत आणि सकाळी उठल्यानंतर मग झोप तेवढी लागत नाही आहे, तो पण जागाच राहतो. सो आता थोडं झोपून घेणार आणि तुम्हाला नंतर भेटतो. मी आत्ता उठलेलो आहे आणि आता उठून फ्रेश वगैरे होणार, चहा घेणार आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटतो. गाईज, मी आता फ्रेश वगैरे परत एकदा आंघोळ केली, कारण गरमी गोव्यात भरपूर आहे, त्यामुळे 2-3 वेळा आंघोळ करावी लागते, नाहीतर पूर्ण घाम होतो आणि विचित्र वाटायला लागतो. त्यामुळे मी आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि असं निवांत बसलेलो. गाईज, मी उठलो वगैरे, फ्रेश झालो, चहा वगैरे घेतला आणि आता बसलेलो असो. गेम चालू आहे IPL, ती बघत बसलो होतो. आता थोड्या वेळाने आई पायासाठी धूप वगैरे टाकणार आहे, सो ते तुम्हाला दाखवते कसं काय होतं आहे. तर भेटूया लवकर. आणि ती आता पायासाठी माझं धूप वगैरे टाकणार आहे, ते तुम्हाला दाखवतो कसं काय होतं ते. येतात जेणेकरून त्याला बाहेरचं असं काही लागू नये म्हणून त्याला धूप घालतात. हे बघा आहे, हर बॉल पे चौका नहीं मिलेगा, जब मौका हो खास और अटकी हो सांस, हार जीत वगैरे टाकून झालेलं आहे. आता मी असंच निवांत बसणार थोडं वेळ. 8:30 आणि आईने मला जेवण वगैरे आणून दिलेलं आहे. सो मी आता जेवणार आहे, जेवण घेतो आणि तुमच्याशी दिलेलं आहे. सो आज आहे राईस आहे, सेम सकाळी होतं ते, प्राउन्स करी आहे, हाय लेफा मासा फ्राय आणि आहे आता तीच फक्त सोल. जेव्हा पण तुम्ही माशाची आमटी आणि त्याच्याबरोबर फ्राय बनवतात, त्याच्यासोबत नक्की तुम्ही सोलकढी बनवून बघा. सोलकढी नारळाचं दूध काढून बनवतात ना, तशी कोकमाचं आगळ वगैरे टाकून ती बनवा. मस्त लागते आणि गोव्याच्या प्रत्येक घरात ती बनतेच. माशाची आमटी जेव्हा असते आणि फ्राय असते तेव्हा. आणि जेव्हा पण तुम्ही प्राउन्सची करी बनवणार तेव्हा हे ड्रमस्टिक असतात ते टाका, खायला मस्त लागतात. सो आता मी जेवून घेतो आणि नंतर भेटतो. एकदम मस्त. आता मी झोपायला जाणार आहे, कारण मग रात्री ना टॅबलेट घेतल्यामुळे मला थोडी झोप लागते आणि पेनकिलरचा पावर संपला की मग मला जाग आली की मग मला झोपच लागत नाही. त्यापेक्षा मी लवकर झोपायला जातो आणि मग उठणं होतं आणि मग पूर्ण झोप मोड होऊन जाते पूर्ण, मग झोपच लागत नाही आणि मग संध्याकाळी मला परत झोप येते. त्यापेक्षा लवकर झोपायचं आणि बघायचं कसं काय होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा.